ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. तो कधी होणार ती वेळ आम्हाला माहिती नाही. मग मृत्यू निश्चित आहे तर मग पहा, आपण मृत्यू होणार म्हणून माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी मी विमा उतरवतो. मी त्यांच्या काळजीसाठी आज विम्याचे हप्ते भरतो, कारण माझ्या मृत्यूनंतरची तजवीज. पण मी माझ्या मृत्यूनंतर हा देह माझा संपून जाणार आहे. पण आपण म्हणतो आत्मा अविनाशी आहे. प्रत्येक धर्मामध्ये आत्म्याबद्दल वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांना जर असेल तर माझ्या पुढच्या प्रवासासाठीची तजवीजसुद्धा मला करून ठेवली पाहिजे. जसं आपल्याला अमेरिकेत जायचं असेल तर तिथे आपले रुपये चालणार नाही. चीनमध्ये गेलो तर आपले रुपये, चीनमधली तिथली करन्सी घेणार. तसं मृत्यूनंतरच्या ज्या आपण अध्यात्मामध्ये जाणार किंवा ज्या परलोकात जाणार त्या ठिकाणी पुण्य ही एकच ही संपत्ती म्हणून आपण कामाला येणार आहे. आणि ती पुण्य आपण कमवण्याची ही अंतिम संधी म्हणजे मृत्यूनंतर केलेलं दान. मृत्यूनंतर दान करणार, माझी मृत्यूनंतर दान करायची इच्छा आहे, पण मी कसं करणार? आज मला जर दान करायचं आहे, आज रक्तदानाचा कुठे कॅम्प लागला आणि मला रक्तदान करायचं आहे, तर मी तिथे जाणार आणि म्हणणार की मला रक्तदान करायचं आहे. त्या ठिकाणी ते प्रिक करणार, रक्ताचा सॅम्पल घेणार आणि रक्तदान स्वीकारण्यायोग्य आहे की नाही ते ठरवणार आणि म्हणणार हो तुमचं आम्ही स्वीकारू किंवा स्वीकारता येणार नाही. त्याचप्रमाणे जो माझ्या मृत्यूनंतरसुद्धा पण त्यावेळेला मी नाहीच आहे. मग मी कोण करणार? मी आज संकल्प करून ठेवणार आहे. माझ्या मृत्यूनंतर माझं शरीराचं अवयवांचं दान व्हावं हा संकल्प केलेला असला तो पूर्ण माझे नातेवाईक करणार, माझे जवळचे नातेवाईक, कुटुंबीय करणार. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.